नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या एपिसोडमधील आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे इंद्रा सावनीला जोरजोरात हाका मारत येते. तेव्हा सावनी म्हणते, अहो काय झालं, तुम्ही काय एवढ्या जोरजोरात ओरडताय? आदित्य झोपलाय ना? तेव्हा इंद्रा म्हणते, तू असं का केलंस? नेहमी नेहमी आदित्य आल्यापासून सईच्या रूममध्ये झोपतो, मग आजच तुझ्या रूममध्ये का झोपला? का केलंस तू असं नाटक? तेव्हा सावनी म्हणते, हे बघा, मी काही मुद्दामून केलेलं नाही आहे. आदित्य आणि मी आम्ही दोघंजणं गप्पा मारत बसलो होतो आणि तेवढ्यातच त्याला झोप आली आणि म्हणून तो इथे झोपलाय. मी मुद्दामून त्याला इथे झोपायला सांगितलेलं नाही आहे, हे लक्षात ठेवा, कळलं ना? नेहमी असा आरडाओरडा करणं गरजेचं आहे का? तेव्हा इंद्रा म्हणते, माझ्याशी बोलताना नीट बोलायचं, कळलं ना? मी काही ती मुक्ता नाही आहे, गरीब, जी मुळमुळीत उभं राहून फक्त तुझं बोलणं ऐकेल, कळलं ना? तेव्हा इथे सावनी म्हणते, मग मी सुद्धा तुमची ती सून नाही आहे तुमचं बोलणं ऐकायला, कळलं ना? माझ्याशी तुम्ही ह्या भाषेत बोलायचं नाही. तेव्हा इंद्रा म्हणते, माझ्याशी जास्त वर तोंड करून बोलायचं नाही, नाहीतर कोयता घेईन आणि उभी चिरून टाकेन, कळलं ना तुला? माझ्याशी नाद नाही करायचा. तुला माहिती आहे मी पोकळ धमक्या देत नाही, तर मी करूनसुद्धा दाखवते. तेव्हा इथे सावनी इंद्राला घाबरते आणि म्हणते, बरं ठीक आहे, आता आदित्य झोपलाय ना, तुम्हीसुद्धा जाऊन झोपा. इथे आता आरडाओरडा करू नका. त्यानंतर इथे आता पार्टीसाठी सगळेजण जमलेले असतात. त्याच्यामध्ये आता हर्षवर्धन आणि मिहिका हे दोघंसुद्धा आलेले असतात. तेव्हा मिहिका हर्षवर्धनला एकत्र बघून आता मिहीर खूपच जास्त दारू पित असतो. ते दोघंजण इकडे एकमेकांबरोबर खुश आहेत असं त्याला वाटत असतं आणि त्यामुळे त्याला अजूनच त्रास होतो आणि तो खूप जास्त दारू पित असतो. त्याच्या हातामध्ये जो दारूचा ग्लास असतो तो सुद्धा तो रागाने फोडतो. त्याच्या हातातून रक्त यायला सुरुवात होते. तेव्हा मिहिकाला ते बघवत नाही आणि ती धावत पळत आता मिहीरकडे जाते आणि म्हणत असते, मिहीर काय झाले? अरे कशाला तू स्वतःला त्रास करून घेतोयस? हे बघ तुझ्या हातातून किती रक्त येते, थांब, मला जरा इथे हाताची जखम पुसून तरी घेऊ दे आणि तिथे बर्फ तरी लावू दे ना. तेव्हा मिहीर म्हणतो, कशाला? हे बघ, हे प्रेमाचं नाटक आहे ना, करू नकोस आता. तू हर्षवर्धन बरोबर लग्न केलेस ना, जा ना, मग जा हर्षवर्धनकडे जा ना. अगं काय कमी केलं मी तुला? माझा जीव ओवाळून टाकला तुझ्यावरून, पण तुला त्याची किंमत नाही आहे. काय हवं होतं तुला? पैसा हवा होता का? मग माझ्याकडे नव्हता का पैसा? तेव्हा इथे मुक्ता आता पार्टीमध्ये आलेली असते. ती आता मिहीरची अवस्था बघते. तिलासुद्धा खूप जास्त वाईट वाटतं. मिहीर म्हणत असतो, अगं मी पैसासुद्धा कमवला असता ना, सगळं दिलं असतं मी तुला, काही कमी केलं नसतं. मग तू का मला सोडून निघून गेलीस? त्या हर्षवर्धनसाठी काय आहे, त्याच्याकडे पैसा आहे म्हणून तू त्याच्याकडे गेली आहेस ना? जा मग जा, आता त्याच्याकडे जा, माझ्या जवळसुद्धा येऊ नकोस. तेव्हा इथे मुक्ता येते आणि म्हणत असते, मिहीर, अरे काय केलंस तू हे? किती हातातून रक्त येते बघ तुझ्या. थांब, मला बर्फ लावू दे, नाहीतर जखम खूपच जास्त मोठी होईल. तेव्हा इथे मिहीर म्हणत असतो की मुक्ताबाईंनी, अगं काय फायदा आहे? आता ही वरवरची जखम आहे, ही तर बरी होईल, पण मनांच्या जखमेचं काय? मनाला माझ्या एवढा मोठा जो घाव भेटलेला आहे तो कधी भरून निघणार आहे मला माहिती नाही. आणि तो अजून दारू प्यायला जात असतो. मुक्ता म्हणत असते की मिहीर, बाद झाला आता, इनफ इज इनफ. जेवढी प्यायलास ना तेवढी बाद झालं. एवढी दारू पिणं तुझ्यासाठी चांगलं नाही आहे आणि कशासाठी दारू पितोयस तू? तर इथे आता सगळे बिझनेसमॅन एकत्र जमलेले असतात. सगळ्यांना उत्सुकता असते की आजचं डील कुणाला मिळणार आहे. तेव्हा इथे आलेली माणसं म्हणत असतात की मला सांगताना खूपच जास्त आनंद होतोय की आपलं हे डील सागर कोळी यांच्या कंपनीला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे आता सागरला एवढं मोठं डील मिळालेलं असतं. ते ऐकून हर्षवर्धनला खूपच जास्त राग येतो. सगळेजण टाळ्या वाजवून त्याला कॉंग्रॅच्युलेट करत असतात. मात्र हर्षवर्धन टाळ्यासुद्धा वाजवत नसतो. तेव्हा मिहिका टाळ्या वाजवते आणि त्याच्याकडे अगदी खुन्नसपणे बघत असते, जेणेकरून त्याला राग यावा की इथे सागरला एवढं मोठं डील मिळाले म्हणून मिहिकाला आनंद झालेला आहे. तर इथे आता सागरला एवढं मोठं डील मिळालेलं असतं. तेव्हा मुक्ता मिहीरला म्हणते, तू इथेच थांबणार आहेस आणि अजिबात दारू प्यायची नाही, मी लगेच आले. तेव्हा मुक्ता सागरकडे येते आणि त्याला खूपच जास्त प्रेमाने कॉंग्रॅच्युलेटसुद्धा करते आणि म्हणते की मला खूप जास्त अभिमान वाटतोय. तर इथे मिहिकाने आता एक महत्त्वाचं काम केलेलं असतं. तिने हर्षवर्धनची जी महत्त्वाची फाईल असते त्यातून 2-3 डॉक्युमेंट हे गायब केलेले असतात, जेणेकरून हर्षवर्धनला हे डील मिळू नये यासाठी मिहिकाने हा प्लॅन केलेला असतो. तिने महत्त्वाचे डॉक्युमेंट काढून बाजूला ठेवलेले असतात आणि ती म्हणते, हर्षवर्धन, तू मला माझ्या फॅमिलीपासून, माझ्या मिहीरपासून, माझ्या घरापासून दूर केलंस ना, आणि तुला काय वाटते मी तुला सहजासहजी आनंदी राहू देईन का?
मी असं अजिबात करणार नाही आहे. तेव्हा मिहिका म्हणत असते की तू जसं मला माझ्या कुटुंबापासून दूर केलेस ना, माझ्या आयुष्यातून आनंद हिरावून घेतलेला आहेस, तसं मी सुद्धा तुझ्या आयुष्यातून तुझा आनंद हिरावून घेणार. हातातोंडाशी आलेला घास मी तुझ्या हातातून काढून घेणार आहे. मग तुला कळेल माझं दुःख. तर इथे सागर म्हणत असतो की मला एवढं मोठं जे काही डील मिळालेलं आहे, हे माझी मेहनत तर आहेच, पण फक्त ही मेहनत माझ्या एकट्याची नाही आहे, तर माझ्या बायकोचं लकसुद्धा माझ्याबरोबर आहे. माझी बायको जेव्हापासून माझ्या आयुष्यात आलेली आहे ना, तेव्हापासून माझं आयुष्य बदलून गेलं आहे. माझ्या आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त चांगल्याच घडत आहेत, पॉझिटिव्ह घडत आहेत. म्हणून मी या सगळ्याचं श्रेय मी माझ्या बायकोला मुक्ताला देईन. मुक्ता, थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात आणि म्हणून माझ्या आयुष्यामध्ये एवढ्या मोठमोठ्या गोष्टी घडत आहेत. याचं श्रेय तुम्हाला दिलंच पाहिजे. तुमच्यामुळेच मला एवढं मोठं डीलसुद्धा मिळालेलं आहे. असं सागर आता मुक्ताला म्हणत असतो. सगळ्यांसमोर मुक्ताची तारीफ करत असतो आणि म्हणतो की हे लेडी लक माझ्याबरोबर आहे, म्हणून माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही फक्त आणि फक्त चांगलं घडत आहे, पॉझिटिव्ह घडत आहे. तेव्हा हर्षवर्धनला ते ऐकवत नाही आणि तो आता बाहेर निघून येतो. तेव्हा मिहिकासुद्धा तिथे येते आणि म्हणते काय झालं, आणि ती हसायला लागते जोरजोरात. तेव्हा हर्षवर्धन म्हणत असतो तुला काय झालं हसायला. तेव्हा मिहिका म्हणते का, माझं आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्हाला काय वाटलं तुमच्या आयुष्यात सगळं चांगलं होईल का. बघा, तुम्ही हरले आहेत ना, तर मला तुम्हाला हरलेलं बघून खूप जास्त आनंद होतो आहे. तुम्ही म्हणताय ना की आयुष्यामध्ये मला तुम्हाला सुखी ठेवायचं आहे, मला सुखी ठेवायचं आहे ना, तुम्हाला आनंदी ठेवायचं आहे ना, मग मी आनंदी तेव्हाच होईन जेव्हा तुम्ही हराल. तुम्हाला हरलेलं बघितल्यानंतर मला खूप जास्त आनंद होतो, हे लक्षात ठेवा. कळलं ना तुम्हाला. तेव्हा इथे मुक्ता आता मनामध्ये म्हणते की मिहिका हर्षवर्धनबरोबर असं का बोलते, म्हणजे कधीतरी एवढं रागून बोलते, त्याच्यावर चिडते, आणि कधी एवढं प्रेमाने बोलत असते. नक्की मिहिकाच्या मनात चाललंय तरी काय, विचारू का मी तिला. तेव्हा इथे हर्षवर्धनला मिहिकाच्या बोलण्याचा राग येत असतो. त्यानंतर मिहिका इथे आता मुक्ताला बघते आणि म्हणते की हर्षवर्धन, हे काय बोलताय तुम्ही. अहो, तुम्ही माझ्या आनंदासाठी नेहमी काय काय करत आलेत मला माहिती नाही आहे का. आतासुद्धा तुम्ही मला म्हणालात की हा एवढा मोठा महागडा मोबाईल मी तुमच्याकडे मागितला तर तुम्ही म्हणालात की लगेच देईन म्हणून, पण एवढं सगळं करायची खरंच काही गरज नाही आहे. तेव्हा हर्षवर्धन आजूबाजूला बघतो तर त्याला मुक्ता दिसते. तेव्हा तो म्हणतो की हे सगळं मिहिका नाटक करते, आणि तो सुद्धा नाटकाला सुरुवात करतो आणि म्हणतो मिहिका, अगं मी तुला सांगितलं ना, तुझ्या चेहऱ्यावरती हे सुंदर स्माईल बघण्यासाठी तू ज्या वस्तूवरती हात ठेवशील ना, जगात ती वस्तू कुठेही असू दे, मी लगेचच तुझ्यासाठी आणेन. आणि हे सगळं मी करतोय ते कुणासाठी, फक्त आणि फक्त तुझ्यासाठी करतोय. तुझा आनंद माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. तेव्हा इथे आता दोघं एकमेकांना मिठी मारतात आणि मुक्ताला असं भासून देत असतात की दोघेही आपल्या आयुष्यात खूप जास्त खुश आहेत. तेव्हा हर्षवर्धन आणि मिहिका दोघंजण एकमेकांचा हात पकडून आता मुक्ताकडे बघत असतात. मुक्ता खूप इमोशनल होते आणि रडायला लागते. तेवढ्यातच तिथे सागर येतो. सागर म्हणत असतो की मुक्ता, काय झालं, तुमच्या डोळ्यात पाणी काय. अहो, अशा माणसांसाठी तुम्ही तुमचे अश्रू वाया घालवताय. ह्या लायकी नसलेल्या माणसांसाठी काय लायकी आहे हर्षवर्धनची, तुम्हाला माहिती नाही आहे का. आणि मिहिकाबद्दलसुद्धा वाईट वाटून घ्यायची तुम्हाला आता अजिबात गरज नाही आहे. हे बघा, मी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी नाही बघू शकत. जर तुमच्या डोळ्यामध्ये मी पाणी बघितलं ना आता पुन्हा, तर मग मी पूर्वीचा सागर कोळी होईन. तुम्हाला माहिती आहे, मी माझ्या बायकोच्या डोळ्यात जर अश्रू बघितले तर पूर्वीचा सागर कोळी व्हायला मला वेळ लागणार नाही, आणि मग ह्या लोकांची मी वाट लावून टाकेन. होऊ का पूर्वीचा सागर कोळी. तेव्हा मुक्ता नको असं म्हणत असते. तेव्हा इथे सागर म्हणतो की माझ्याकडून शिका. अशा लोकांसाठी अजिबात आपले अश्रू वाया घालवायचे नाही, ज्यांना त्या अश्रूंची किंमत नसते आणि त्यांची तेवढी पात्रता आणि लायकीसुद्धा नसते. त्यानंतर इथे मुक्ता आणि सागर आता दोघेही घरी आलेले असतात. तेव्हा सागर म्हणत असतो की आई, काय झालं, आज दोघीजणी आमची वाट बघत बसलाय. तेव्हा इंद्रा म्हणत असते, मुक्ता, तुझी आई आली होती, तिने सांगितले की उद्या तुझी मंगळागौर आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, अरे हो, लग्नानंतरची माझी पहिली मंगळागौर आहे. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते की उद्या तिने तुझ्यासाठी कार्यक्रम ठेवला आहे. तुझ्या आईने मला सांगितले उद्या तू क्लिनिकला जायचं नाही, मी तुला पाठवणार नाही आहे. उद्या तुझ्या आईला जाऊन मदत करायची, आणि तरीसुद्धा काही गरज लागली तर मी आणि स्वाती आम्ही दोघेजणी आहोत मदत करायला. उद्या सगळ्यांनी छान नऊवारी नेसून सगळे खेळ खेळायचे आहेत. तेव्हा सागर म्हणतो की आई, उद्या मंगळागौर आहे, तर मी सुद्धा तुमच्या मंगळागौरमध्ये सामील झालो तर चालेल का. तेव्हा इंद्रा आणि मुक्ता सगळ्याजणी हसायला लागतात. इंद्रा म्हणत असते, काय, तुला मंगळागौरमध्ये सामील व्हायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो, हा मग काय झालं, मी मुक्तासाठी येईन ना. तुम्ही काय काय करता, कसे खेळ खेळता, मलासुद्धा बघता येईल. तेव्हा इंद्रा म्हणत असते, अरे सागऱ्या, तू आहे ना बायकोचा बैल झालेस, बैल.
सारखा आपला तिच्या मागे मागे करत असतोस. ठीक आहे, तुला मंगळागौरीचा खेळ खेळायला यायचं आहे ना, मग उद्या आम्ही नऊवारी नेसणार आहोत, छान नथ घालणार आहोत आणि फुगड्या खेळणार आहोत, आम्ही तिथे डान्स करणार आहोत. मग हे सगळं करशील का तू? पिंगा पण घालायचं आहे. तेव्हा सागर म्हणतो की आई हे काय बोलतेस तू? तेव्हा मग इंद्रा म्हणते मग काय बोलू मी? तुला कामं नाही आहेत का? बायकांच्या कार्यक्रमामध्ये तुझं काय काम आहे? पण बायको तुला सुटत नाही आहे ना, सारखं आपलं मुक्ता मुक्ता करत तिच्या मागे मागे करत असतो. तेव्हा इथे सागर म्हणत असतो मी असं काही करणार नाही, फक्त मी तुमचे खेळ बघितले असते. इंद्रा म्हणते त्याची गरज नाही आहे, तू तुझं काम कर, बायकांच्या कार्यक्रमामध्ये तुझं काही काम आहे. तेव्हा इथे इंद्राने सांगितलेलं असतं की मुक्ता उद्या सकाळी लवकर तयार व्हायचं आणि तुझ्या आईकडे जायचं, कार्यक्रम कसा चांगला झाला पाहिजे. तेव्हा इंद्रा म्हणत असते की मंगळागौरीचं महत्त्व काय असतं. तेव्हा स्वाती म्हणते मम्मी तुला काय माहिती, आपण तर मंगळागौर नाही करत. तेव्हा इंद्रा म्हणत असते अगं माझी मैत्रीण ना वर्षा, तिने मला एकदा बोलावलं होतं आपल्या कुटुंबासाठी, नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, घरामध्ये सुख शांती नांदावी यासाठी मंगळागौरीची पूजा केली जाते. आणि त्याच्यामध्ये सागऱ्या तुझं काय काम आहे रे? इंद्रा हे सांगून आता निघून गेल्यानंतर मुक्ता सागरकडे बघून हसायला लागते. तेव्हा सागर म्हणत असतो की करा, तुम्हाला काय करायचं आहे ते करा आणि काय खेळायचं आहे ते खेळा. त्यानंतर इथे आता माधवी छान घराच्या बाहेर रांगोळी काढते. खूप सुंदर अशी रांगोळी तिने काढलेली असते. तेव्हा माधवी म्हणत असते की स्वामी 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 समर्थ, माझ्या मुक्ताची पहिली मंगळागौर आहे आणि मंगळागौर व्यवस्थित पार पडू दे असं आता माधवी म्हणत असते. तर इथे मंगळागौरसाठी इथे मुक्ता खूपच जास्त सुंदर तयार झालेली असते. तेव्हा सागर तिच्याकडे बघतच राहतो, कारण मुक्ता खूप सुंदर दिसत असते. तेव्हा मुक्ता म्हणते सागर काय झालं, असं का बघते माझ्याकडे? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही पहिलं ह्या रूममधून बाहेर जा, बाहेर जा. तेव्हा मुक्ता म्हणते का काय झालं? तेव्हा सागर म्हणतो की मुक्ता माझीच नजर लागेल तुम्हाला. अहो तुम्ही किती सुंदर दिसताय, तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय, असं वाटते तुमच्याकडे बघतच बसावं. तेव्हा मुक्ता म्हणते खरंच का? सागर म्हणतो हो खरंच. तुम्हाला माहिती आहे मला असं वाटते की काहीच करायला नको, फक्त तुमच्याकडे इथे बसून बघायला पाहिजे. तेव्हा मुक्ता म्हणत असते की सागर अहो तुमच्याकडे काही तुमचं काम नाही आहे का? एवढे मोठे CEO कामं सोडून फक्त माझ्याकडे बघायचं म्हणतायत. तुमच्या ऑफिसमधल्या लोकांना कळलं तर त्यांना काय वाटेल? तेव्हा सागर म्हणतो की मी माझ्या घरी काय करतोय काय नाही, मी माझ्या बायकोची कशी तारीफ करतोय, या सगळ्याशी माझ्या ऑफिसवाल्यांचा काय संबंध आहे? तेव्हा इथे मुक्ता म्हणते बरं ठीक आहे मला जाऊ दे, हा मंगळागौरीचा खेळ आहे ना सगळा माझ्यासाठी आहे, मग मला आता माझ्या आईच्या घरी लवकर जाऊ दे बरं, हा सगळा घाट तिने माझ्यासाठी घातला आहे. तेव्हा सागर म्हणतो नाही कुठे जायचं नाही आहे, तुम्ही इथेच थांबा, मला तुम्हाला डोळे भरून बघायचं आहे. तेव्हा मुक्ता म्हणते सागर अहो असं काय करताय, मला बाहेर जायचं आहे, मंगळागौरीचे खेळ सुरू होतील. तेव्हा इथे मुक्ता म्हणते सागर तुमची विकेट पडली आहे. तेव्हा सागर म्हणतो माझी विकेट पडली आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना, मग आता कुठेही जायचं नाही आहे, माझ्यासमोर इथेच उभं राहायचं. तेव्हा मुक्ता म्हणते सागर हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा सागर म्हणतो मी बरोबर तेच बोलतोय, आता तुम्ही मला सोडून कुठेही जायचं नाही आहे. तेव्हा इथे सागर म्हणत असतो की थांबा तुम्हाला दृष्ट लागेल, म्हणून आता इथे काळा टिक्कासुद्धा सागर मुक्ताला लावतो आणि म्हणत असतो की तुम्ही खरंच खूप सुंदर दिसताय आणि तिला आय लव्ह यूसुद्धा म्हणतो. तेव्हा इथे मुक्तासुद्धा आय लव्ह एवढंच म्हणून लाजून लगेचच तिथून निघून जाते. तर इथे मुक्ता खूप सुंदर दिसत असते, त्यामुळे सागरने तिचं भरभरून कौतुकसुद्धा केलेलं असतं. तर इथे आता सई आदित्यला म्हणत असते की आदित्य दादा आजच्या मंगळागौरीच्या खेळामध्ये मुक्ताई जिंकायला हवी आहे ना, म्हणून मी आपल्या एकवीर आईला, गणूला आणि स्वामी समर्थ या देवांना प्रे केलेला आहे की आपली मुक्ताई जिंकली पाहिजे, म्हणजे एकतरी देव माझा ऐकेल ना आणि मुक्ताई जिंकेल. तेव्हा आदित्य म्हणतो नाही मी असं काहीच केलेलं नाही आहे, मला माहिती आहे माझी मम्मा जिंकणार आहे. तेव्हा सई म्हणते अजिबात नाही, मुक्ताई जिंकणार. तेव्हा इंद्र येते आणि म्हणते की बरोबर बोलीस तू सई, आजच्या मंगळागौरीच्या खेळामध्ये आपली मुक्ताई जिंकणार, मुक्ताई जिंकणार तुझी, बाकी कुणी जिंकणार नाही. तेव्हा इथे आता सावनी येते आणि म्हणत असते की अगदी बरोबर, मुक्ता जिंकेल ना तुमची. तेव्हा इथे आदित्य म्हणतो की मम्मा हे काय बोलतेस तू? तेव्हा सावनी म्हणते अरे आदित्य मी बरोबर तेच बोलते, कारण आता मंगळागौरीचा खेळ मुक्तासाठी ठेवला आहे, तेव्हा आता तिला कॉम्पिटिशन म्हणून तिथे कुणीच येणार नाही आहे. खेळ कसा बरोबरीच्या लोकांमध्ये झाला पाहिजे आणि मग आता मुक्ताच जिंकणार, कारण तिला चांगली टशन द्यायला, तिला कॉम्पिटिशन द्यायला तिथे कुणीच नाही आहे ना, मग ती जिंकणार, म्हणून या लोकांना आत्तापासूनच आनंद झाला आहे. तेव्हा इथे आदित्य म्हणत असतो मम्मा मग तू सुद्धा भाग घे ना मंगळागौरीच्या खेळामध्ये आणि तू मला जिंकून दाखव.
तेव्हा इथे सावनी म्हणते जाऊ दे रे, ते खूपच जास्त बोरिंग असतं, मला नाही त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे, तुम्ही जा दोघंजणं, तुम्ही मंगळागौरीचे खेळ खेळा. तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा प्लीज माझ्यासाठी तू भाग घे आणि जिंकून दाखव ना. तेव्हा सावनी म्हणते आदित्य अरे तुला नाही माहिती, ते खूपच जास्त बोरिंग असतं, असं सूप हातामध्ये घ्यायचं, असं असं खेळायचं, फुगड्या खेळायच्या, पिंगा घालायचं, ते मला नाही आवडत रे, मला खूप बोर होतं. तेव्हा आदित्य म्हणतो मम्मा प्लीज ना प्लीज तू घे ना याच्यामध्ये भाग, कारण मला तू जिंकलेली हवी आहेस. तेव्हा इथे सावनी आता काही तयार होत नसते. तेव्हा इंद्र म्हणत असते अगं सावनी घे एवढा भाग, एवढा बोलतोय आदित्य तर बघ पोराचा चेहरा कसा उतरला इथे, आणि तुला जिंकायचं आहे ना, मग तू सुद्धा कॉम्पिटिशन देऊन दाखव ना मुक्ताला, मग मुक्ता तुला हरवेल ना तेव्हा तुला कळेल. आता बघ आदित्यचा चेहरा किती उतरलाय, तू हो म्हणालीस ना की लगेच त्याच्या चेहऱ्यावरती कसा आनंद येईल बघच तू. तेव्हा इथे आता सावनी म्हणत असते ठीक आहे, आदित्यची इच्छा आहे, मग मी हे चॅलेंज एक्सेप्ट करते. तेव्हा आता इथे सावनीने मुक्ताला हरवण्यासाठी हे चॅलेंज एक्सेप्ट केलेलं असतं. तेव्हा इथे आदित्यला खूप जास्त आनंद होतो. तेव्हा इथे सावनी म्हणते मी पण बघते ना, मी असताना आता मंगळागौरीच्या खेळामध्ये ही मुक्ता कशी जिंकणार आहे ते. तर इथे सावनीने मुक्ताला हरवण्याची तयारी दाखवलेली असते. तर महा एपिसोडमधील पुढील भाग दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड होणार आहे, ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.